असते आणि त्याचबरोबर संस्कारांचं मायघर राजमाता जिजाऊ साहेब यांची पण जयंती असते. तर स्वामी विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्या 40 वर्षामध्ये त्यांनी जे काही अनुभवांच्या मागे लिहून ठेवले ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील लोकांना प्रेरणा देत राहतील आणि त्यांचं स्मरण नवीन पिढीतील लोकांना असावं म्हणून त्यांची जयंती ही युवा दिन म्हणून साजरी होते. कदाचित बहुतेकांना मी असे प्रश्न विचारले तर स्वामी विवेकानंदांचे विचारच त्यांना माहिती नाही. स्वामी विवेकानंदांचे विचार लावू द्या, स्वामी विवेकानंद काय होते हेच त्यांना माहिती नाही. त्यांना कोणीतरी साधू वाटलं तर ठीक आहे, ते साधू होते नाही म्हणता येणार नाही, पण त्यांनी जे आंदोलन विचार मागे ठेवले, युवा शक्तीला प्रेरित करण्यासाठी जे काही आंदोलन विचार मागे ठेवले, तर निश्चितच त्यांचे विचार हे तुम्ही मोबाईलचा मिसयूज करू नका, मोबाईलचा सदुपयोग करा. त्याच्यामध्ये विवेकानंदांचे विचार तुम्ही अवश्य एकदा वाचून बघा. खूप चांगले प्रेरणा देणारे विचार आहेत, भविष्य उज्ज्वल बनवणारे विचार आहेत, तर ते विचार तुम्ही आत्मसात करा. तर त्यातील काही विचार मी या ठिकाणी तुम्हाला शेअर करू इच्छितो, जे महत्त्वाचे अतिशय महत्त्वाचे युवकांसाठी, म्हणजे सामान्य पब्लिकला सहज ते पसतील असे विचार आहेत. तर स्वामी विवेकानंदांचं एक स्लोगन आहे युवकांसाठी, अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष हासिल करा. विवेकानंदांनी हे पण सांगितलं आहे, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे व्यायाम करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांचा सांगण्याचा उद्देश हा नाही की आपल्या सर्वांना मल्ल व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, इकडे लक्ष द्या, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही नाही. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल जाऊ शकतात जिमला, नो प्रॉब्लेम. परंतु सर्वसामान्यांसाठी सांगतो, जिमलाच गेलं पाहिजे असं काही नाही किंवा व्यायामशाळेत गेलं पाहिजे असं काही नाही, कारण हे विश्व एक व्यायामशाळा आहे. तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याच्या संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं आहे, अंग जोडून काम करायचं आहे. कुठले काम असो, घरातलं असो, शेतातलं असो, दुकानातलं असो, कुठले काम असेल, अंग जोडून करायची सवय लागते. आजकाल काय झालं की प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलता एक मुलगी असते, खूप लाड वाढलेलं असतं, त्यांना काम करण्याची सवय नसते किंवा काम करण्याची लाड वाटते. नसेल करायचं नका करू. परंतु मित्रांनो, कोविड सारख्या महामारीपासून स्वतःचा बचाव करायचा असेल, स्वतःला निरोगी ठेवायचं असेल, स्वतःला आजारांपासून मुक्त ठेवायचं असेल तर तुम्हाला सकाळी लवकर उठलं पाहिजे. जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासन करा, प्राणायाम करा, व्यायाम करा, मैदानी खेळ खेळा, मोबाईलवरती नका. त्यातून तुमची शारीरिक क्षमता विकसित होईल. व्यायाम एवढं झालं पाहिजे दिवसातून एकदा तरी शरीरातून घाम निघाला पाहिजे, एवढे शारीरिक श्रम आपले झाले पाहिजे आणि रोज झाले. त्यातून तुमची शारीरिक क्षमता विकसित होईल. आता आम्ही तुमच्या वयाच्या असताना आम्हाला कामातून संधीच बाहेर म्हणजे कॉलेज करायला सुद्धा कोणत्या गोष्टीत जावं लागायचं, घरून जाऊन देत नव्हतं, एवढे काम असतं. तो काळ फार वेगळा होता. तर शारीरिक श्रम कसे झाले पाहिजे, दिवसातून एकदा तरी घाम निथळले शरीरातून, एवढे शारीरिक श्रम आपले रोज झाले पाहिजे आणि प्रत्येकाच्या त्यातून तुमची शारीरिक क्षमता विकसित होईल. जर विकसित भारत बनवायचं असेल तर विकसित भारताचा पाया आहे युवा शक्ती आहे. आणि युवा शक्ती जर मजबूत ठेवायची असेल तर आपल्या प्रत्येकाने दिवसातून एवढे शारीरिक श्रम केले पाहिजे, एवढा व्यायाम केला पाहिजे की एकदा तरी शरीरातून घाम निथळला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती ताबा असतो आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असतो. विकार करून ते थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध,
इच्छा, द्वेष, मत्सर, आळस, नैराश्य, उदासी या विकारांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, स्वतःला चांगल्या कामामध्ये व्यस्त ठेवा, चांगले विचार आत्मसात करा. त्या विचारांना आचरणात आणा, कृतीत आणा, कारण कृतीविना विचार बांधवले असतात. चांगले विचार आत्मसात करा आणि त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. एक गोष्ट लक्षात ठेवा, ईश्वराने आपल्या सर्वांना उदंड आयुष्य दिलेलं आहे, पण त्या संपूर्ण आयुष्याचा फक्त एकच क्षण आपल्या हातात आहे. कोणता सांगता येईल? बरोबर आहे. प्रेझेंट मोमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट मोमेंट इन आवर लाईफ. गेला तो भूतकाळ, इतिहास जमा झाला, येणार भविष्यकाळ आपल्याला माहिती होतं. पण हा वर्तमानातला प्रत्येक क्षण तुम्ही कसा जगता, कसा विचार करता, त्या विचाराला कसं कृतीत आणतात, आचरणात आणतात, त्यावर तुमचा भविष्यकाळ अवलंबून आहे. त्यामुळे मनामध्ये नेहमीच म्हणजे सद्विचार ठेवा, सकारात्मक विचार ठेवा, प्रगतीचे विचार ठेवा, पुढे जाण्याचे विचार ठेवा आणि नकारात्मक विचारांना दूर ढकला, वाईट विचारांना दूर ढकला आणि सकारात्मक विचारांवरतीच, पॉझिटिव्ह विचारांवरतीच थिंकिंग चालू असं पाहिजे आपल्या मनामध्ये. त्यातून तुमचा भविष्यकाळ निश्चितच उज्ज्वल होईल. आणि तिसरी गोष्ट आहे, बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठीच आपण बालपणापासून शिक्षण घेत आहोत. मग हे शिक्षण घेत असताना विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या मनामध्ये एका वेळेस एकाच कामाविषयी विचार चालू असले पाहिजे. शिक्षक काय शिकवतात, शिक्षक काय शिकवतात ते एकाग्रचित्ताने समजून घेतलं पाहिजे आणि त्याचं व्हिज्युअलायझेशन, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. शिक्षक जे काय शिकवतात त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. त्या वाक्याचा अर्थ म्हणजे व्हिज्युअलायझेशन त्याचं झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्रचित्ताने अभ्यास करता तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. कारण विवेकानंदांनी सांगितलं आहे, ज्ञानी माणसाचं सर्वात महत्वाचं सद्गुण म्हणजे तो एकाग्रचित्त असतो. आणि एकाग्रचित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्रचित्ततेची सरळ सोपी व्याख्या हीच आहे की आपल्या मनामध्ये एका वेळी एकाच कामाविषयी विचार चालू असते. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्रचित्ताने अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. तर ज्यावेळेस तुम्ही एखादं पुस्तक वाचत असाल, तर वाक्य वाचत असताना त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजत असेल तरच वाचा. त्या वाक्याचा अर्थ पुन्हा पुन्हा वाचूनही समजत नसेल तर ठेवून द्या. तर याचा अर्थ तुमचं चित्त त्या ठिकाणी स्थिर नाही असं होतं. मग एकाग्रचित्तता वाढवण्यासाठी त्राटक करा, एखादा स्लोगन पाठ करा, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्रचित्तता वाढू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा, जसं प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, तसा एखादा रोज जर थोडी थोडं अभ्यासाची सवय लावली तर तुम्हाला अभ्यासाची सवय लागली. आपण ज्या गोष्टीचं पुन्हा पुन्हा जर रिपिटेशन करतो ती गोष्ट आपल्याला आवडायला लागते. तर अभ्यासाची गोडी लागण्यासाठी रोज थोडं थोडं वाचन करायला आणि सकाळच्या वेळेस वाचन केलं तर ते चांगलं लक्षात राहतं. अशा पद्धतीने एकाग्रचित्तताने तुम्ही अभ्यास करा, कॉन्सन्ट्रेशन करा. ज्यावेळेस शिक्षक शिकवतात त्यावेळेस शिक्षक काय शिकवतात ते समजून घ्या. त्यावेळेस इतरांची गप्पा मारू नका, चॅटिंग करू नका किंवा मनामध्ये आता सर कधी लेक्चर संपत नाही, कधी डब्बा खायला जातो किंवा जात आहे असं जर तुमच्या मनामध्ये विचार येत असतील तर तुम्ही ज्ञानी होऊ शकत नाही. तर ज्यावेळेस शिक्षक शिकवतात त्यावेळेस एकाग्रचित्ताने तुम्ही अभ्यास करा, समजून घ्या. पुस्तक वाचत असताना त्यावेळेस मनामध्ये इतर विचार येतात कामा नये. अशा पद्धतीने एकाग्रचित्ताने अभ्यास करा. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने विवेकानंदांची युवकांबद्दलची स्वप्न साकार होतील आणि तेव्हाच भारत आत्मनिर्भर बनण्यासाठी ही युवा पिढी आत्मनिर्भर बनू शकेल. आणि आत्मनिर्भरता या विषयावर तुम्ही बोललोच आहे, त्यातनं काय घ्यायचा बोल तो तुम्ही घेतलाच आहे. तर त्या दृष्टीने आपण म्हणजे आत्मनिर्भर बनण्यासाठी काय केलं पाहिजे आणि त्यातूनच आपण देशाला आत्मनिर्भर बनवू शकतो हीच अपेक्षा. धन्यवाद.